सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळावे यासाठी मुंबईला धडक देणाऱ्या मनोज जरांगे पाटलांना मराठा क्रांती मोर्चाने आव्हान दिलंय। नव्या जीआरनुसार एकतरी प्रमाणपत्र मिळवून दाखवा असं चॅलेंज क्रांती मोर्चाने जरांगेनं दिलं। छत्रपती संभाजीनगरमध्ये आज मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने मराठा आरक्षण गोलमेज परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं। या परिषदेकडे मनोज जरांगेंनी पाठ फिरवली होती, पण या हैदराबाद गॅझेटच्या अंमलबजावणीसाठी मनोज जरांगे पाटलांनी एल्गार पुकारलाय। त्याच गॅझेटच्या उपयुक्ततेवर परिषदेत शंका उपस्थित करण्यात आली। आरक्षणासाठी संपूर्ण मराठा समाजाला या गॅझेटचा फायदा होणार नसल्याचा सूर परिषदेत उमटला। तर इथून पुढचं आरक्षण कुणबी म्हणून नाही तर मराठा म्हणूनच मिळायला हवं असा निर्धार गोलमेज परिषदेमध्ये करण्यात आलाय। तर मराठा क्रांती मोर्चाने नेमकं काय आव्हान दिलंय आपण ते बघूया। मराठा आणि कुणबी वेगवेगळ्या जाती आहेत। मराठा जातीला ओबीसी मध्ये कुठला क्रमांक आहे तो विखे पाटलांनी जाहीर करावा। कुणबी नोंद नसलेल्या 6 मुलांना सरकारने कुणबी सर्टिफिकेट देऊन दाखवावं। नव्या जीआर प्रमाणे जरांगेने एकतरी प्रमाणपत्र मिळवून दाखवावं। तर मराठा क्रांती मोर्चाचे संजय लाखे पाटील यांनी आरक्षणाच्या जीआरवरून नेमकं काय म्हटलंय बघूया। या जीआर मध्ये मराठा समाजाला मिळण्यासारखं काहीच नाहीये, त्यामुळे तो जीआर राहिला काय आणि फेटाळला काय, यातून मराठा समाजाला काही मिळणार नाही। या संधीचा लाभ घेऊन राज्य सरकारनं सकळ मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी या ठिकाणी यामध्ये जे काही बदल करणं शक्य आहे ते बदल करावेत आणि सकळ मराठा समाजातील प्रत्येक माणसाला या ठिकाणी प्रमाणपत्र मिळेल, त्याची व्हॅलिडिटी होईल, या दृष्टिकोनातून त्यांनी त्या ठिकाणी निर्णय करावेत। या 6 मुलांना व्हॅलिडिटी सहित या ठिकाणी प्रमाणपत्र आधी वितरित करावेत आणि त्यांची व्हॅलिडिटी द्यावी। आणि जर हे करणं शक्य नसेल त्यांना, तर त्यांनी सकळ मराठा समाजाची 1 महिन्यानंतर या ठिकाणी माफी मागितली पाहिजे। ही पहिली मागणी या ठिकाणी मी आपल्या माध्यमातून करतो। या 6 मुलांना व्हॅलिडिटी सहित या ठिकाणी प्रमाणपत्र आधी वितरित करावेत आणि त्यांची व्हॅलिडिटी द्यावी। आणि जर हे करणं शक्य नसेल त्यांना, तर त्यांनी सकळ मराठा समाजाची 1 महिन्यानंतर या ठिकाणी माफी मागितली पाहिजे। ही पहिली मागणी या ठिकाणी मी आपल्या माध्यमातून करतो। शिंदे समितीपूर्वी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये किती प्रमाणपत्र वितरित झाले होते आणि शिंदे समितीनंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जिल्हा वाईज किती प्रमाणपत्र वितरित झालेत याची आकडेवारी त्यांनी जाहीर केली पाहिजे।